Hello everyone, most welcome in my YouTube channel. This is my fourth vlog of my English communication. As a past, I do not share any content vlog in my channel. One month, 1 month ago, I have shared last video, and this is now. And now I am creating, and my thumbnail is my first poem in English. I have written in Marathi, and AI ChatGPT has translated in English. I have tried, but it helps me. It helped me to enhance my grammar and use easy words as compared to complex to understand it. Poem is very simple, but it has very strong feeling, strong thought. I will try to read for all of us, but I will also add one image how I write. Or okay, the mind become free, the clouds turn dark. The mind become free, the clouds turn dark. Looking at the sky, my eyes fill tears. Looking at the sky, my eyes filled with tears. The mind and the cloud become equally heavy, and when they did, they began to thunder. The mind become light, and the cloud become dry. The mind become light, and the cloud become dry. The earth became soft, and the heart grew calm. Means, uh, as what we say in English, I don't remember in that word, but I have written in Marathi. That's why the words are not matching. But this is my first try, and that I want to share with all of us. What my title of poem is Mind and Cloud. माइंड म्हणजे आपलं मन आणि क्लाउड म्हणजे ढग. ह्या दोन्हीमध्ये साम्य साम्य नाही म्हणू शकत आपण, तर ते कम्पेअर केलं की आपलं मन आणि ढग हे सारखे आहेत. आता मी एक्झाम्पल थ्रू सांगते. एखादा व्यक्ती त्याच्या मनात खूप सारे दुःख, खूप काय काय भरलेलं आहे, खूप जड झाले होते. असे कवितेमध्ये की त्याचं मन खूप जड झालं आहे आणि तो असंच बाहेर जातो आणि आकाशात डोळे म्हणजे ते जड मनाने आकाश पाहतो आणि ते आकाशामध्ये ढग असतात ना, ते पण जड झालेले असतात, कारण की त्यांनाही मोकळं व्हायचं असतं आणि त्यालाही मोकळं व्हायचं असतं, दोघांनाही मोकळं व्हायचं असतं ह्या दुःखापासून, त्यापासून आणि ह्यापासून. तर तो आकाशात पाहतो आणि त्याचं मन हलकं करण्यासाठी तो रडायला लागतो, की बाबा रडायला लागतो. म्हणजे तो सगळं रडणं म्हणजे काय, की फक्त डोळ्यातून पाणी काढणं नव्हे, तर दुःख सगळं काही सोडून देतो आणि नवीन प्रवासाला सुरुवात करतो. आणि तसंच हे ढगसुद्धा आहेत, तेही त्यांचं सगळं काही ते आहे, ते जड झालेलं आहे ना, ते सगळं मोकळं करतात आणि स्वतःही मोकळे होतात. तसे ढग आहेत, तसं मनही तो करतो, रडून घेतो आणि स्वतःचं मन मोकळं करून टाकतो त्याचं. आणि नंतर शेवटीची ओळख आहे की जेव्हा पाऊस मोकळा होतो, पण निसर्ग हा आनंदी होतो, तो हिरवागार होतो आणि नंतर ना तसं पृथ्वी तशी हिरवीगार होते, तसं मन हे आपलं शांत होतं, शुद्ध होतं, पवित्र होतं, असं त्या पोयममध्ये. म्हणजे एवढं ही मी मुळात मराठीमधून लिहिलेली होती. ती पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि ही इंग्लिशमध्ये मी ट्रान्सलेट केली आहे, कारण की मला पाहायचं होतं की आपली इंग्लिशमधून पोयम कशी होईल, ट्राय करायला काय हरकत आहे. आणि ती खरंच छान झाली आहे आणि ती तुमच्याबरोबर मला शेअर करायची होती. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग बाय.